बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। अगदी काहीच वेळांपूर्वी मी अशोक चव्हाणांची एक हास्य पत्रकार परिषद पाहिली। हास्य पत्रकार परिषद, मी याला हास्य पत्रकार परिषद का संबोधतोय हे तुम्हाला काही वेळातच लक्षात येईल। पण तत्पूर्वी मला एक असं वाटत होतं की अशोक चव्हाणांचा हा पक्ष प्रवेश जो आज झालाय, फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये झालाय, हा पक्ष प्रवेश कदाचित मोदी शहांच्या उपस्थितीत होऊ शकतो असं मला वाटत होतं। कारण महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नंबर 1 च्या फळीतलं हे अशोक चव्हाण नावाचं नेतृत्व, त्यांच्या वडिलांपासूनचा त्यांचा इतिहास, शंकरराव चव्हाणांपासूनचा त्यांचा इतिहास। पण तसं काहीही न होता आज हा पक्ष प्रवेश बावनकुळेंच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये होतो। नवल वाटलं आणि हे यश जातं तुम्हा आम्हा सर्वांना, कारण गेल्या 2-3 दिवसांपासून आपण जे कॅम्पेन चालवलंय, या भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारवादी लोकांना एकत्र घेण्याचं हे जे कॅम्पेन भारतीय जनता पक्षाने चालवलंय, त्याच्या विरोधात आपण शिवसेनेने सोशल मीडियाने जे कॅम्पेन चालवलंय ते कॅम्पेन यशस्वी झालंय। गेल्या 2-3 दिवसापासून आपण जे व्हिडिओ प्रसारित करतोय, देवेंद्र फडणवीसांचे असतील, नरेंद्र मोदींचे असतील, कशा प्रकारे अशोक चव्हाणांच्या विरोधात बोलत होते आणि आज ज्या वेळेस यांच्यामध्ये पक्षप्रवेश होतो, दूध के धुले, हे कॅम्पेन मात्र यशस्वी झालं। डिटर्जंट टिकिया ऑफ भारतीय जनता पार्टी, सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांनी आमच्याकडे यावं, ही एकमेव भ्रष्टाचार करू शकता भ्रष्टाचारी पार्टी। बघा, लक्षात घ्या, हे कॅम्पेन अशाच प्रकारे चालू ठेवा शिवसैनिकांनो, सर्वसामान्य नागरिकांनो। हे कॅम्पेन आता हा काही कुठल्या पक्षाची मक्तेदारी होऊ देऊ नका की हे शिवसेनेनेच करायला हवं, हे कुठल्या दुसऱ्या पक्षानेच करायला हवं किंवा विरोधकांनीच करायला हवं। हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांनी करायला हवं। आज कदाचित यांना थोडीशी शरम वाटली असावी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश करून घ्यायची, कारण अजित पवारांच्या बाबतीत पोळलेत, आता जे दुधाने पोळले ते ताक पण फुकून पितात, मी अशी म्हण ऐकली आहे। अजित पवारांचा 70,000 कोटींचा घोटाळा लंपास झाला, उडनछू, आता काहीच नाही, सारं क्लीन चिट। म्हणजे मला असं वाटतं अशा प्रकारे आदर्श सोसायटी नावाचा एक घोटाळा झाला होता, तो आता संपलेला आहे, त्याला क्लीन चिट मिळालेली आहे। भविष्यात ही फाईल कधीही ओपन करू नये जोपर्यंत अशोक चव्हाण आमच्याकडे आहेत। हे अशा प्रकारचं घाणेरडं वातावरण। मला तुमचं एका वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधायचंय शिवसैनिकांनो, सर्वसामान्य नागरिकांनो। ज्यावेळेस ही पत्रकार परिषद होत होती त्यावेळेस बघा, शेवटी गळ्यात तुम्ही भारतीय जनता पक्षाचं कमळ लटकवा, पण ते मनातले विचार जात नाहीत, मन फार पटकन खोटं बोलत नाही बरं का, या गोष्टी लक्षात घ्या। तुमच्या रक्तातलं काँग्रेस तुम्ही कुठून काढणार? गेली 50 वर्ष तुम्ही काँग्रेसमध्ये होता, तुमच्या मागच्या पिढ्यांपासून जर पाहिलं तर तुमचा एवढा काळ काँग्रेसमध्ये घेतला, रक्तातलं कुठून काढणार? रक्त खोटं बोलत नाहीत। अचानक ज्यावेळेस यांनी माईक हातामध्ये घेतला, त्यांनी मुख्यमंत्री शिंदेचं नाव घेतलं, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेतलं आणि शेलाराचं नाव घेता घेता त्यांच्या तोंडून काँग्रेस बाहेर आलं। म्हणाले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, आणि तेवढ्यात त्यांना देवेंद्रांनी थांबवलं, म्हणाले मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणा, आता तुम्ही भाजपमध्ये आहात। ही इतकी वाईट परिस्थिती आहे, हे लाईव्ह एक्झाम्पल आहे। इतकी घाणेरडी परिस्थिती या महाराष्ट्रावर आली आहे की कोण कुठल्या पक्षात कधी असतो हे त्याचं त्यालाच कळत नाही। सकाळी एका पक्षात, संध्याकाळी एका पक्षात, दुपारी वेगळ्या पक्षात, दुसऱ्या दिवशी भलतीकडेच, हे असं वातावरण। आणि तुम्ही हा एकदा व्हिडिओ पहा, मी त्या व्हिडिओच्या पुढे माझं विश्लेषण करतो, मला नेमकं काय सांगायचं, हा व्हिडिओ अगदी क्लिअर सांगतोय, पहा। महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाजपचे, मुंबई भाजपचे, सवयीचा परिणाम आहे, 50 वर्षाची सवय आहे, 50 वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये होत आहे, तेवढं थोडंसं मला एक्सक्यूज करा, आज पहिलाच दिवस आहे, कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा, परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, खासदार प्रताप पाटील, आमचे पालकमंत्री गिरीश महाजन, लातूरचे आमचे खासदारजी, ज्यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर राजूरकरजी आणि सर्व विधान परिषदेला आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी, उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी
देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, त्याचबरोबर उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळेजी, आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य इथे चाहते, ज्यांनी मनापासून आम्हाला माझ्यावर प्रेम केलं. म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा आणि सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडेही जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे. विकासात्मक कामासंदर्भामध्ये व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, तुमच्या डोक्यात देखील तीच तिडीक गेली असेल जी माझ्या डोक्यामध्ये गेली आहे. ज्यावेळेस ते नाव चुकले, मागचा जो कोणी त्यांचा वर्ग बसला असेल, भारतीय जनता पक्षाचे पेड अंधभक्त जे काही त्यांचे आमदार खासदार जे कोणी बसले असतील, त्याच्या डिटेलमध्ये मला जायचं नाही, त्या साऱ्यांमध्ये घसा पिकला होता. सारेच्या सारे हसत होते. जेव्हा हे काँग्रेस म्हणाले, सारेच्या सारे हसत होते आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये एक चीड जात होती. हा खरं तर हशा अशोक चव्हाणांवर नव्हता, हा हशा तुमच्या माझ्यावर होता, हा सर्वसामान्य नागरिकांवर हशा होता. हशा यांचा नाही झालाय, हशा हा सामान्य मतदाराचा झालाय, सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकाचा हशा झालाय. तुमचं माझं आयुष्य हसू करून ठेवलंय, काही करणारच नाही. इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स पीपल, कन्फ्यूज पीपल, हे देवेंद्र फडणवीसांचं वाक्य पुन्हा एकदा इथे सिद्ध होतं. विचार करा ना, काय म्हणतात देवेंद्र फडणवीस. आता 50 वर्ष झाले ना, म्हणजे त्यांनी सावरून घ्यायचा प्रयत्न केला होता. 50 वर्ष झाले तुम्हाला काँग्रेसमध्ये, थोडा वेळ जाईल. आणि अशोक चव्हाणही त्याचीच री ओढली की होय मला थोडासा वेळ जाईल, थोडंसं ऍडजस्ट करून घ्या, लगेच काही जात नाही ना. 50 वर्ष झाली. विचार करा, ह्या 50 वर्ष वाक्याला अधोरेखित करा, अंडरलाईन करा. मी तुम्हाला या वाक्यावरच पुढे काहीतरी सांगणार आहे. पण विचार करा, 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात देशामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल भारतीय जनता पक्ष राहिला. या 10 वर्षाच्या काळामध्ये असं काय बदललं की 350चा सिलेंडर 1250 पर्यंत पोहोचतो, म्हणजे जवळपास 300% वाढ या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि काँग्रेसच्या 60-70 वर्षांच्या कालावधीमध्ये असं काय झालं की काँग्रेसने ह्या किमती 350 पर्यंत ठेवल्या होत्या. आणि एका 10 वर्षाच्या टर्म मध्ये, एकाच दशकामध्ये भारतीय जनता पक्षाने जवळपास 300% वाढवून टाकल्या. पेट्रोलचंही तसंच, जवळपास 56%ची वाढ. 63 रुपयांना असलेलं पेट्रोल जवळपास 106-107 रुपयांपर्यंत पोहोचवलं. आता ह्या गोष्टी बाजूला घ्या, ह्या महत्वाच्या नाहीयेत. महागाई वगैरे ह्या मुद्द्यांवर बोलायचंच नाही, आपण बोलूया राजकारणावर. मग तुम्ही विचार करा, 50 वर्ष काँग्रेसमध्ये स्वतःच्या तोंडाने यांनी कबूल केलेले ना, 50 वर्ष काँग्रेसमध्ये घातल्यानंतर असं अचानक काय झालं की एका रात्रीत माणसाने 50 वर्ष काँग्रेसमध्ये का, म्हणजे मिलिंद देवरांचंही घ्या ना, मुरली देवरा आणि मिलिंद देवरा किंवा शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, ही तुम्ही नावं अशी घ्या की ह्यांना असं काय झालं, बापाने ज्या पक्षांमध्ये आपलं आयुष्य काढलं, ज्या पक्षामध्ये बापांना एक वेगळी ओळख होती, पोरांना असं काय वाटायला लागलं की पोरं इकडे तिकडे पळायला लागली. आता जिशान सिद्दकी घ्या, बाबा सिद्दकी घ्या. आता बाबा सिद्दकी स्वतःच आलाय म्हणा, त्यामुळे सोडून द्याचा विषय. एक अजित पवार टोळीमध्ये, एक शिंदे टोळीमध्ये, एक ह्या सगळ्यांचा मुग्यांबो भारतीय जनता पक्षामध्ये. कसं वाटून घ्यायची कामं चाललीत पाहिलीत तुम्ही. मग 50 वर्षामध्ये ज्या काँग्रेसने, बघा एवढी 60-70 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं. होय आम्हीही विरोधक होतो, आम्हीही विरोधक, विचारांची लढाई आम्ही कायम विचारांनी लढली. पण आज आम्हाला वाटतं या भारतीय जनता पक्षाच्या या अशा टघ्या राजकारणापेक्षा ते काँग्रेस कायम चांगलं वाटलं. कारण काँग्रेसने कधी असं खुनशी राजकारण केलं नाही, कधीही संस्थांचा ईडी, CBI असेल, इन्कम टॅक्स असेल, कधी यांचा वापर केला नाही कुणाच्या विरोधात. आज तुम्ही पहा, जवळपास 5,500 ते 6,000 प्रकरणं ओपन केली जातात. 5,500 ते 6,000 देशभरातली सांगतो मी तुम्हाला. त्यात फक्त 24 प्रकरणांवर यांच्याकडनं फायनल कारवाई होते, फक्त 24. बाकीचे सोडून दिली जातात. का तर ही बाकीची अशी सेटलमेंट झालेली असते, हे सारे आपल्याकडे आलेले असतात. मग फक्त 24 ठिकाणी कारवाई. हा रेशो काढा ना तुम्ही, 5,500 फक्त 24 ठिकाणी कारवाई होते. हा रेशो काढा तुम्ही. हे सारेच्या सारे हे खुश राहणार आहेत का इथे? आता खरंच हर्षवर्धन पाटील असेल किंवा बाळासाहेब विखे असतील, सुजय विखे असतील, नारायण राणे असतील, जयकुमार गोरे असतील, यांची तोंड बघण्यासारखी झाली आहेत. आता अशोक चव्हाण आले. मला तर खरं भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांची तोंड पाहायची आहेत, जे खरंच मुख्यमंत्री पदासाठी, जसे कोणी असो, मग विनोद तावडे असो, बावनकुळे असो किंवा आणखी कोणी असो, ह्यांच्यातलं टघ नेतृत्व, या सगळ्यांनी आता काय करायचो, कारण जवळपास 5 ते 6 मुख्यमंत्रीच घेऊन बसलेत, माजी मुख्यमंत्री. स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठी एक वेगळीच रस्सीखेच असणार. राधाकृष्ण विखे पाटील, स्वतः अजित पवार, शेवटी ते देखील मुख्यमंत्री पदासाठीच गेलेत.
त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेची भर वेगळी, आता अशोक चव्हाण आलेत, नारायण राणेंसारखं बेन एक वेगळं, आणि त्याच्यामध्ये स्वतः कॉम्पिटिटर म्हणून देवेंद्र फडणवीस. शेवटी स्वतःच्या महत्वाकांक्षा कुठे लपवणार? या बाकीच्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या. शिवसेनेचे पक्ष प्रमुख अगदी योग्यच सांगत असतात. आता मला एक नवल वाटतं, संघाच्या शाखांमध्ये ज्यावेळेस अशोक चव्हाण हाफ चड्डी घालून उभे असतील कसे वाटतील ना? भ्रष्टाचाराचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भारतीय जनता पक्ष बरा. सध्या हेच चाललंय देशामध्ये. 2014 मध्ये देखील अशीच परिस्थिती होती, पाहिलीत तुम्ही? अशीच इन्कमिंग चालू होती. काँग्रेसमधून आयाराम काँग्रेस पार्टी, यांचं नाव ठेवलं पाहिजे, आयाराम काँग्रेस पार्टी. यांना काँग्रेस मुक्त भारत करता करता यांचा स्वतःचा भाजप काँग्रेस युक्त केव्हा झाला हे यांना कळलं देखील नाही. यांना कायम काँग्रेसच्या माणसांची गरज पडली. आम्ही 2024ला 400 पार जाणार आहोत, एवढा जर आत्मविश्वास असेल तर मग कशाला बाहेरच्यांची गरज लागते? कायम ह्यांना काँग्रेसच्या माणसांची गरज लागली. 2014 मध्ये हे तेच केलं, 2024 मध्येही हे तेच करणार आहेत. मी मगाशी म्हणालो ना, अशोक चव्हाण कसे दिसणार आहेत त्या हाफ चड्डीमध्ये, याचा तुम्ही फक्त विचार करा. अगदी मोदींचा कालचा तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला, तो व्हिडिओ पहा ना. मोदी काय म्हणाले होते हो, यांच्याविषयी काय म्हणाले होते, एकदा हा व्हिडिओ तुम्ही पहाच. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला हा व्हिडिओ. अशोक चव्हाणांविषयीचं मोदींचं मत काय होतं, आणि आता स्वतः मोदी या अशोक चव्हाणांचं स्वागत करणार आहेत का? हे प्रश्न विचारा. आणि मुळात हे प्रश्न मीडियाने विचारले पाहिजेत, पण हे प्रश्न मीडिया विचारणार नाही, तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना विचारावे लागतील. हा व्हिडिओ तुम्ही एकदा पुन्हा पहा. मैं शाहजादे को पूछना चाहता हूं, क्या करगिल की लड़ाई में शहीद हुए देश के जवानों की विधवाओं के लिए मुंबई में जो आदर्श हाउसिंग सोसाइटी बनी थी, शहीदों की विधवाओं से जिन्होंने मकानों की चोरी कर ली, शहीदों की विधवाओं के मकानों को अपनी साली को, अपनी सास को उनके नाम कर दिए, ऐसे उस समय के कांग्रेस के मुख्यमंत्री महाराष्ट्र के, और जिसको इस बार आपने चुनाव में खड़ा किया है, क्या ये अशोक चौहान चौकीदार होंगे क्या? जवाब दो शाहजादे जी, किन चौकीदारों को आप देश देना चाहते हो? देश जानना चाहता है. सहज पार्ट्या बदलल्या जातात हो, अगदी सहज. निर्लज्ज सारखे हसलं जातं. अगदी पत्रकार परिषदांमध्ये ज्यावेळेस भाजपच्या ऐवजी काँग्रेस म्हणतात त्यावेळेस हसतात सारे. त्यांना कुठेही भय नाही. इतकं निर्लज्जपणा महाराष्ट्राच्या राजकारणात, असा निर्लज्जपणा या अगोदर पाहण्यात आला नव्हता. हे देखील तितकंच सत्य. तुम्ही पहा ना, 50 वर्ष काँग्रेसकडनं सारी सारी सत्तेची पदं, म्हणजे घरातच 2 मुख्यमंत्री, वडिलांपासून हे स्वतः मुख्यमंत्री किंवा इतर महत्वाच्या खात्यांवर यांची मंत्रिपदं होती. अशाही परिस्थितीत कठीण काळामध्ये आपल्या पक्षाला आधार देण्यापेक्षा हे काँग्रेस सोडून चालले. मला नवल वाटतं, महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण रुजवणाऱ्या या भारतीय जनता पक्षाला खरंच शिवसैनिकांनो, सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांनो, तुम्ही ठेवणार आहात का? याला इतक्या खोलवर गाडा, कारण हे असं व्हायरस आहे, हा असा विषाणू आहे. हो, हा उद्या तुमच्या रक्तात जर पोहोचला, रक्त नासवेल, घराघरातली नाती गोती नासवेल. हा भारतीय जनता पक्ष इतका घाणेरडा व्हायरस आहे. 2019ने मला वाटतं अशोक चव्हाणांना वंचितने काय द्यायचा तो हवाडा दिला होता. यावेळेसही वंचित नाही तो उभा महाराष्ट्र, फक्त वंचित नाही, उभा महाराष्ट्र तुम्हाला ठोकून काढेल, तुमच्या अख्ख्या राजकारणाला ठोकून काढेल. लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या जनतेला सर्वांनी, या सर्व घाणेरड्या पक्षांनी हे जे काही ग्रँटेड धरायचं काम चालवलंय ना, हेच यांना खऱ्या अर्थाने पाताळात नेणार आहे. चला, सर्वसामान्य जनता तुम्हाला वाटतं काही करू शकत नाही, ज्यावेळेस त्यांना करायची ती वेळ येईल त्यावेळेस मात्र ती सर्वसामान्य जनता तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची डोकी फुटायची वेळ आली आहे, डोकी फोडायची वेळ आली. शेतकरी डोकी फोडून घेत आहेत. ज्या प्रकारचे भाव मिळत आहेत, इतकं घाणेरडं वातावरण चालू आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत. कोणी स्वतःचे कापसाचे ट्रक पेटवतोय, कोणी स्वतःची भर वावरातली ती पपई नांगरून टाकतोय. या अशा परिस्थितीमध्ये जिथे डोकी फोडून घ्यायची वेळ आली, अशा परिस्थितीमध्ये हे देवेंद्र फडणवीस पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त आहेत. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. हे मागच्याही वेळेस तसंच झालं, आताही तसंच होतं. हे फोडाफोडीमध्ये व्यस्त आहेत आणि ह्यांचा आत्मविश्वास सगळ्या ह्यांच्याच जीवावर. विचार करा, मी जवळपास 5 ते 6 मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारांची नावं एकाच पक्षात, आणि सारेच्या सारे आयाराम.
अगदी राधाकृष्णांपासून सारे आयाराम, एकनाथ शिंदे आयाराम, अजित पवार आयाराम, अशोक चव्हाण आयाराम, नारायण राणे आया, कुणाची नावं घ्यायची? उद्धव साहेब अगदी योग्य म्हणतात की तुम्ही फक्त सतरंजा उचला, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचला. जसं आम्ही शिवसेनेने यांची परतीची दारं बंद केलीत ना, तशी तुम्ही देखील त्यांची परतीची दारं बंद करा. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांनी परतीची दारं बंद करा ह्यांच्यासाठी. उद्या सारं काही आलबेल झालं, सारं काही व्यवस्थित झालं ना, पुन्हा यांचे परतीचे प्रवास चालू होतील, त्यावेळेस दांडका घेऊन उभं राहायचं. हे लक्षात घ्या. यांचे परतीचे प्रवास बंद करून टाकले पाहिजेत. सगळे मगाशी त्या व्हिडिओमध्ये जसे निर्लज्ज सारखे हसले, तो प्रकार पाहता मला ते हसणं आठवतं. मला तुम्ही महाभारत पाहिलं असेल, कशा प्रकारे कौरव हसत होते, जीतम जीतम जीतम. तो प्रकार पाहिला ना, हे महाभारतातले मला कौरवच दिसतात. ज्या प्रकारे सारे मगाशी हसले होते, सारेच्या सारे मला महाभारतातले कौरव दिसतात. आणि या सगळ्यांचा पराभव देखील त्या महाभारतातल्या कौरवांसारखाच होणार आहे. दानादान उडणार आहे ह्या सगळ्यांची. जो प्रकार महाराष्ट्रामध्ये ह्यांनी घडवलाय, प्रकार कसला म्हणताय तुम्ही? नवा आदर्शच घडवलाय. नवा आदर्श म्हणालो बरं, कुठला घोटाळा नाही म्हणालो. नवा आदर्श बनवलाय महाराष्ट्राला, देशाचा आदर्श बनवलाय उभा महाराष्ट्र. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. या हसण्याला तुम्ही कायम इथे ठेवायचं. आणि शिवसैनिकांसाठी आणखी एक हसणं मी सांगतो. ज्या वेळेस शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गेलं होतं, त्यावेळेस तो नारायण राणेचा नितेश राणे जसा हसला होता ना, त्याला त्याच्या घरासमोर ज्यावेळेस हे नाव चिन्ह शिवसेनेचे ज्यावेळेस 100 पारचे आमदार त्या विधानसभेत जाऊन बसतील ना, त्यावेळेस ते हसण्याचा जो व्हिडिओ आहे ना, त्याच्या घरासमोर लाईव्ह दाखवायचा आहे. हा शब्द आहे शिवसैनिकाचा. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो. काळजी घ्या.